नमस्कार. आज आपल्या समोर एका पुस्तकाचं फक्त एक पान आहे. पण हे पान म्हणजे निव्वळ शब्द नाहीत. हा एक आरसा आहे. एका दंतकथेचा जन्म आणि मृत्यू एकाच वेळी दाखवणारा. यात कुस्ती आहे, दोन पहिलवान आहेत, पण त्या पलीकडे जाऊन एक प्रश्न आहे. एका अजिंक्य योद्ध्याची, एका लेजेंडची प्रतिमा कशी तयार होते आणि ती एका क्षणात धुळीला कशी मिळू शकते. तुमचा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. कारण हे पान केवळ एका कुस्तीच्या सामन्याबद्दल नाहीये. ते स्टेटस किंवा प्रतिष्ठा या संकल्पनेबद्दल आहे. भीमाची बेजोड मल्ल ही जी प्रतिष्ठा आहे ना, ती लोकांच्या मनात त्यांच्या नजरेत बांधलेली एक इमारत आहे. आणि आज आपण पाहणार आहोत की खंडेराव नावाचा पैलवान केवळ डावपेचांनी नाही, तर मानसिकदृष्ट्याही इमारत कशी जमीनदोस्त करतो. तर मग चला या पानाचा सखोल अभ्यास करूया. आपण पाहूया की लेखक शब्दांमधून आधी एक तणावपूर्ण वातावरण कसं निर्माण करतो, मग दोन ध्रुवांसारख्या दोन पहिलवानांना कसं सादर करतो आणि शेवटी त्या निर्णायक क्षणापर्यंत आपल्याला कसा घेऊन जातो, जिथे एका नायकाचा पडाव होतो. हो, आणि या प्रवासातूनच आपण कथेच्या गाभ्याशी पोहोचू. आणि हा प्रवास सुरू होतो एका गोंधळापासून, एका कल्लोळापासून. बरोबर. पानाच्या सुरुवातीलाच लेखक आपल्याला थेट आखाड्यात घेऊन जातो, जिथे शांतता नाहीये. वर्णन आहे, पूर्वेकडून हलगी, घुमके, शिंग तुतार्यांचा कल्लोळ कानावर येऊ लागला. आणि पुढे सामोरीची गर्दी कुजबुजू लागली. म्हणजे सगळीकडे एक प्रकारची अस्वस्थता आहे, एक उत्सुकता. पण ही उत्सुकता थोडी वेगळी वाटते, नाही का? हो, ही केवळ उत्साहाची उत्सुकता नाहीये. त्यात थोडी निराशाही मिसळलेली आहे. कारण पुढच्याच वाक्यात लेखक सांगतो की आधीच्या सगळ्या कुस्त्यांचे निकाल एकाच बाजूने लागलेत. अच्छा. सगळी बक्षिसं एकाच बाजूने जिंकली गेली आहेत. म्हणजे प्रेक्षकांना आत्तापर्यंत एकतर्फी लढतीच बघायला मिळाल्या आहेत. त्यांना आता एक खरी चुरशीची लढत हवी. अगदी. ती कुजबूज त्या अपेक्षेपोटी आहे. आणि मग त्या वातावरणाला कलाटणी देणारा क्षण येतो. राजे वेसाजी बुवा स्वतः पुढे येतात. आणि ते फक्त एक सामान्य बक्षीस नाही जाहीर करत. नाही. ते थेट सोन्याचं कडं लावतात. आणि या एका घोषणेमुळे त्या कुस्तीचं महत्त्व कितीतरी पटींनी वाढतं. हो ना. इथेच तर लेखकाची हुशारी आहे. सोन्याचं कडं हे केवळ एक मौल्यवान वस्तू नाहीये. ते प्रतिष्ठेचं प्रतीक आहे. राजांनी ते बक्षीस लावून जणू काही त्या कुस्तीवर राजमोहर उमटवली आहे. त्यांनी गर्दीला आणि पैलवानांना जणू सांगितलंय की आतापर्यंत जे झालं ते विसरा. खरी लढत आता सुरू होणार आहे. आणि याचा परिणाम काय होतो? सगळा कल्लोळ थांबतो. ती शिंग, तुतार्या, तो गोंधळ, ती कुजबूज, सगळं काही एका क्षणात शांत. हो, लेखक लिहितो, एका गंभीर आवाजाने मैदानात शांतता पसरली. ही शांतता भीतीची नाहीये. नाही, ही एकाग्रतेची आहे. आता सगळ्यांचं लक्ष फक्त आणि फक्त त्या आखाड्यावर आहे. बरोबर. आणि मला वाटतं ही शांतता म्हणजे लेखकाने मुद्दाम तयार केलेला एक रंगमंच आहे. या शांततेच्या पार्श्वभूमीवरच दोन नायकांची एंट्री अधिक प्रभावी ठरणार आहे, की नाही? अगदी. यामुळे त्यांच्या प्रत्येक हालचालीला एक वजन प्राप्त होणार आहे. तर अशा ह्या तणावपूर्ण शांततेत दोन योद्धे उतरतात. पण ते आहेत तरी कोण? लेखकाने त्यांची ओळख कशी करून दिली आहे? आधी येतो भीमा, ज्याच्याबद्दल फक्त दोनच शब्द वापरले आहेत, बेजोड मल्ल. मला मात्र हे थोडं वेगळं वाटतं. हो का? हे बेजोड मल्ल बिरुद वाचकाला जितकं भीमाबद्दल सांगतं, त्याहून जास्त गर्दीच्या मानसिकतेबद्दल सांगतं. त्यांनी त्याला देवत्व बहाल केलं आहे. तो आता फक्त एक पैलवान राहिलेला नाही, तो अजिंक्यतेचं प्रतीक बनला आहे. अच्छा. लोकांनीच त्याला त्या सिंहासनावर बसवलं आहे. आणि म्हणूनच त्याचा पराभव त्यांना जास्त धक्कादायक वाटणार आहे. म्हणजे ही लेखकाने मुद्दाम केलेली तयारी आहे. बरोबर. वा. म्हणजे भीमाची ओळख ही त्याची स्वतःची नाही, तर लोकांनी त्याच्यावर लादलेली आहे. एक प्रचंड अपेक्षांचं ओझं आहे त्याच्या खांद्यावर. आणि मग येतो त्याचा प्रतिस्पर्धी खंडेराव. हो. त्याचं वर्णन मात्र खूप तपशीलवार आहे. पिळदार शरीर, मजबूत मोहळा, बलाढ्य बाहू. आणि या वर्णनात एक शब्द असा आहे जो सगळं चित्र बदलून टाकतो. कोणता? स्मितहास्य. स्मितहास्य. हो. त्याच्या चेहऱ्यावर एक हलकीशी स्माईल आहे. आता विचार करा, समोर बेजोड मल्ल म्हणून ओळखला जाणारा, विजयाची डरकाळी समजला जाणारा योद्धा उभा आहे आणि हा माणूस शांतपणे हसतोय. खरंच. हे केवळ आत्मविश्वासाचं लक्षण नाही, हे एक मानसिक शस्त्र आहे. त्या स्मितहास्याने तो भीमाला आणि त्या गर्दीला नकळतपणे सांगतोय की तुमच्या या दंतकथेला मी जुमानत नाही. अच्छा. मला ही गोष्ट खटकली होती, खंडेरावच्या चेहऱ्यावर स्मितहास्य का आहे? तुम्ही म्हणताय तसं हे एक सायकोलॉजिकल वॉरफेअरचं पहिलं पाऊल आहे. अगदी.
तो भीमाच्या प्रतिष्ठेची हवाच काढून घेतोय. आणि पुढे लेखक त्याच्यासाठी ज्या उपमा वापरतो त्याही खूप विचार करण्यासारख्या आहेत. कोणत्या? पहिली उपमा आहे मरळ जातीच्या लाकडाच्या ओंडक्यासारखा. मरळ लाकूड. हो, हे लाकूड अत्यंत कठीण, टिकाऊ आणि पाण्यानेही न कुजणारं मानलं जातं. म्हणजे खंडेराव केवळ शक्तिशाली नाही, तर तो स्थिर आहे, अचल आहे, त्याला हलवणं सोपं नाही. आणि दुसरी उपमा? ती तर त्याला थेट देवत्वाच्या पातळीवर नेते. त्याच्याकडे बघून मल्हारी मार्तंड वाटत होता. बापरे. आता ही लढत दोन माणसांची राहिलेली नाहीये. नाही. एका बाजूला गर्दीने देव बनवलेला बेजोड मल्ल भीमा, तर दुसऱ्या बाजूला लेखकाने मल्हारी मार्तंड म्हणून सादर केलेला खंडेराव. जणू काही दोन देवताच लढणार आहेत. इथेच तर खरा संघर्ष आहे. भीमा हा मॅनमेड गॉड आहे, लोकांनी तयार केलेला देव, तर खंडेरावाला लेखक थेट पौराणिक शक्तीचं रूपक म्हणून सादर करतो. म्हणजे आता प्रश्न हा नाही की कोण जिंकणार. बरोबर. प्रश्न हा आहे की लोकांची श्रद्धा जिंकणार की निसर्गाची मूळ शक्ती. अप्रतिम. आता मैदान तयार आहे. आपल्यासमोर पात्र आहेत. आणि ती सुईपटक शांतता पसरलेली आहे. आणि मग कुस्तीला सुरुवात होते. लेखक लिहितो, भीमा आणि खंडेरावची मनगटाळा मनगटे भिडली. गर्दीचे श्वास रोखले गेले. हो, दोन्ही पैलवान सुरुवातीला एकमेकांचा अंदाज घेत आहेत. हो, पण ही शांतता फार काळ टिकत नाही. भीमा, जो बेजोड मल्ल आहे, तो आपल्या प्रतिष्ठेला साजेसा खेळ सुरू करतो. तो आक्रमक होतो. हो, वर्षावर कसून तयारी केलेला एक एक डाव भीमा खंडेरावावर मारत होता आणि माखले. या वाक्यातून भीमाची ताकद आणि त्याचा अनुभव दिसतोय. हो, तो एकामागून एक डाव टाकत आहे. जणू काही तो सामना लवकर संपवण्याच्या तयारीत आहे. पण त्यावर खंडेरावची प्रतिक्रिया काय आहे, हेच तर कथेला वळण देतं. काय आहे प्रतिक्रिया? लेखक लिहितो, त्याची सहजच उचल करत खंडेराव सुटत होता. तो सहजच हा शब्द तो खूप महत्वाचा आहे. खूप. भीमासारखा पैलवान पूर्ण ताकदीने हल्ला करतोय आणि खंडेराव ते हल्ले अगदी सहजपणे परतवून लावतोय. आणि इथेच भीमाच्या दंतकथेला पहिला तडा जातो. अगदी. गर्दीच्या मनात आणि कदाचित भीमाच्या स्वतःच्या मनातही पहिला प्रश्न निर्माण होतो. जो माणूस अजिंक्य समजला जातो, त्याचे डाव इतके सहज कसे काय निष्प्रभ ठरवले जात आहेत? खरंय. खंडेराव केवळ शारीरिक ताकदीने नाही, तर त्याच्या त्या सहज प्रतिक्रियेने भीमाचं मानसिक खच्चीकरण करत आहे. तो भीमाच्या प्रत्येक डावाला सांगतोय, हे पुरेसं नाही. पुढे लढत अधिकच गुंतागुंतीची होते. दोन्ही मल्ल चित्रविचित्र कुस्तीचे पवित्रे करत होते. म्हणजे आता ही केवळ ताकदीची लढाई नाही राहिली आहे. नाही, ही कौशल्याची आणि डावपेचांची लढाई बनली आहे. मग एक वाक्य येतं, कुस्तीचे पारडे कधी भीमा तर कधी खंडेरावच्या बाजूला झुकत होते. हे वाक्य वाचून वाटतं की लढत बरोबरीची सुरू आहे. वरवर पाहता तसं वाटू शकतं, पण आपण जर खोलवर विचार केला ना, तर हे वाक्य खंडेरावच्या विजयाची नांदी आहे. अच्छा, कसं काय? आत्तापर्यंत पारडं फक्त भीमाच्या बाजूला झुकलेलं होतं, त्याच्या प्रतिष्ठेमुळे. आता ते खंडेरावच्या बाजूलाही झुकू लागलंय. याचा अर्थ भीमाची पकड सुटत चालली आहे. हो. जी लढत सुरू होण्यापूर्वीच भीमाच्या नावे होती, ती आता बरोबरीत आली आहे. हा भीमासाठी एक प्रकारचा पराभवच आहे. त्याची मक्तेदारी संपली आहे. अगदी. येतो त्या शेवटच्या निर्णायक टप्प्यावर, जिथे लेखकाने एकाच वाक्यात संपूर्ण कुस्तीचा किंबहुना भीमाच्या संपूर्ण कारकिर्दीचा सार सांगितला आहे. हो, ते शेवटचं वाक्य म्हणजे या पानाचं हृदय आहे. कोणतं वाक्य? ते वाक्य असं आहे, पार पराभवात भिजत उभ्या असलेल्या एखाद्या पुरुषासारखा भीमा घामात होता. या वाक्यातला प्रत्येक शब्द खूप काळजीपूर्वक निवडलेला आहे. चला, हे वाक्य थोडं उलगडून पाहूया. सुरुवात होते पार पराभवात भिजत या शब्दांनी. तो अजून जमिनीवर पडलेला नाहीये. कुस्ती तांत्रिकदृष्ट्या संपलेली नाहीये. नाही. पण लेखकाच्या मते त्याचा पराभव निश्चित झाला आहे. तो त्या पराभवाच्या भावनेने पूर्णपणे ओलाचिंब झाला आहे. आणि तो कशात भिजला आहे? घामात. पण हा घाम त्याच्या परिश्रमाचा किंवा शौर्याचा नाही, तर त्याच्या हतबलतेचा आहे, त्याच्या ढासळलेला आत्मविश्वासाचा आहे. आणि मग लेखक त्याला बेजोड मल्ल म्हणत नाही. नाही, तो म्हणतो एखाद्या पुरुषासारखा. या एका शब्दप्रयोगाने लेखक भीमाच्या अंगावरची दंतकथेची झूल उतरवून ठेवतो. तो आता विजयाची डरकाळी नाहीये, बेजोड मल्ल नाही. तो फक्त एक सामान्य माणूस आहे, जो हरण्याच्या छायेत उभा आहे. आणि ती उपमा, पावसात भिजत उभ्या असलेल्या. खरं तर तिथे पाऊस पडत नाहीये. नाही, पण पराभवाची भावना इतकी तीव्र आहे, इतकी सर्वव्यापी आहे,
की जणू काही तो मुसळधार पावसात उभा आहे, प्रत्येक थेंब त्याला त्याच्या अपयशाची जाणीव करून देतोय. हो. ही निसर्गाची प्रतिमा वापरण्याची पद्धत खूप प्रभावी आहे. इथे पाऊस म्हणजे भावनांचा कल्लोळ आहे. निराशेचा, हतबलतेचा आणि कदाचित पहिल्यांदाच पराभव स्वीकारण्याचा पाऊस. भीमा शारीरिक आणि मानसिक दोन्ही बाजूंनी पूर्णपणे खचला आहे. आणि हे सगळं एका ओळीत व्यक्त झालंय. त्या एका क्षणी गर्दीच्या डोळ्यांसमोर त्यांच्या नायकाचं पतन झालंय. तर या एका पानाच्या प्रवासात आपण काय पाहिलं? आपण फक्त एक कुस्ती नाही पाहिली. आपण एका प्रतिमेची, एका लेजंडची निर्मिती आणि तिचा विनाश पाहिला. हो. आपण पाहिलं की प्रतिष्ठा ही कशी लोकांच्या नजरेत असते आणि ती नजर बदलली की कशी धुळीला मिळते. यात जे आकर्षक आहे ते म्हणजे लेखकाने हे सगळं कसं साधलं. त्यांनी फक्त काय झालं हे नाही सांगितलं, तर ते कसं अनुभवलं गेलं हे दाखवून दिलं. उदाहरणार्थ, खंडेरावचं स्मित हास्य ते केवळ एक शारीरिक हावभाव नाही, तर ते एक मानसिक आक्रमण आहे. आखाड्यात पसरलेली शांतता ही केवळ आवाजाची अनुपस्थिती नाही, तर तो एक वाढणारा तणाव आहे. आणि शेवटी ती पावसाची प्रतिमा. हो, ती भीमाच्या पराभवाला एक वैश्विक भावनिक दुःख बहाल करते. म्हणजे हे सगळं मिळून काय सांगतं? हे आपल्याला आठवण करून देतं की कोणतीही स्पर्धा, मग ती खेळातली असो वा आयुष्यातली, ती केवळ ताकदीवर जिंकली जात नाही, ती मानसिकतेवर, आत्मविश्वासावर आणि समोरच्याच्या प्रतिष्ठेला आव्हान देण्यावरही जिंकले जाते. खंडेरावने भीमाला हरवण्याआधी भीमाच्या बेजोड मल्ल या प्रतिमेला हरवलं. अगदी बरोबर. या एका पानातून आपल्याला कथाकथनाची ताकद समजते. योग्य शब्द, योग्य उपमा आणि योग्य तपशील वापरून लेखक वाचकाला केवळ एक प्रेक्षक नाही, तर त्या अनुभवाचा एक भाग बनवतो. आपण फक्त कुस्ती पाहत नाही, तर ती अनुभवतो. हो, आपल्याला भीमाच्या मनातला गोंधळ आणि खंडेरावच्या मनातली स्थिरता दोन्ही जाणवते. ही चर्चा संपवण्यापूर्वी एक विचार मनात येतोय. या पानात आपण एका नायकाचा, भीमाचा, पाडाव होताना पाहिला. त्याची बेजोड मल्ल ही ओळख पुसली गेली आणि तो एखाद्या पुरुषासारखा सामान्य बनला. माझा प्रश्न असा आहे की त्या क्षणी खरं नुकसान कोणाचं झालं? केवळ भीमाचं की त्या गर्दीचंही, ज्यांनी आपला अजिंक्य नायक गमावला? एखाद्या दंतकथेचा शेवट हा केवळ त्या कथेच्या नायकासाठी दुःखद असतो की त्या कथेवर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकासाठी? विचार करा.